नमस्कार मित्र, चर्चा बैठक किती तास घ्यावी? चर्चा बैठक 2 किंवा 3 तासापेक्षा अधिक घ्यावी. चर्चा बैठकमध्ये कोण जात नाही? ज्यांना मानव धर्माविषयी ओळख नाही, जे या मार्गात आपल्या अविचाराने वागतात, जे बाबांच्या आदेशांचे पालन करीत नाही, धर्माच्या शिकवणीने ते चालत नाही, ते सेवक चर्चा बैठक मध्ये जात नाही. चर्चा बैठक कोणत्या विषयावर सुरू असते किंवा चर्चा बैठकीचे विषय काय असतात? चर्चा बैठक ही मानव जागृती, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आणि सेवकांमध्ये आलेले अनुभव किंवा बाबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनावर सुरू असते. आणि चर्चा बैठकमध्ये असलेले संचालक आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनावर चर्चा बैठक सुरू असते. काय जागृत असते? चर्चा बैठकमध्ये भगवत कृपा जागृत असते. चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक काय करू शकतात? चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक कुटुंबाची, स्वतःची व समाजाची व आपल्या गावाची प्रगती करू. चर्चा बैठकीमुळे काय होते? चर्चा बैठकीमुळे एकता निर्माण होते व चर्चा बैठकीमुळे सेवकात एकता असते. चर्चा बैठकीकरता काय लागत नाही? चर्चा बैठकीकरता संपूर्ण दिवस लागत नाही, संपूर्ण हप्ता लागत नाही, कसल्याही प्रकारची दान दक्षिणा लागत नाही, पैसा, धन, दौलत काही लागत नाही. चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे? चर्चा बैठक ही मानव धर्माची एक शाळा आहे. चर्चा बैठकमध्ये कोणाला प्राधान्य आहे? चर्चा बैठकमध्ये नर नारी यांना प्राधान्य आहे, आपल्या सेवकांना प्राधान्य आहे. अज्ञानी मानव चर्चा बैठकमध्ये काय बनू शकतो? अज्ञानी मानव हा चर्चा बैठकमध्ये येऊन ज्ञानी बनू शकतो. चर्चा बैठकी ज्यांनी कुणाला करून दिली पाहिजे? जे मानव चर्चा बैठकीत येत नाही, ज्यांना चर्चा बैठकीचे महत्त्व कळत नाही, अशा मानवांना चर्चा बैठकीची जाणीव करून दिली पाहिजे. चर्चा बैठकमध्ये सेवकाने कोणत्या चर्चा करू नये? चर्चा बैठकीमध्ये सेवकांनी मानव धर्माविषयी व परमात्मा मार्गा व्यतिरिक्त सोडा, सल्फेट, टीव्ही, सिरियल, फिल्मी, तमाशा या व्यतिरिक्त चर्चा करू नये. चर्चा बैठकीमध्ये मानवाने आपले विचार कसे ठेवावे? चर्चा बैठकीमध्ये मानवाने आपले विचार म्हणजेच आत्म्याचे विचार शुद्ध ठेवावे. तर मित्रा, सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्द किती वेळा येतो? सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्द 4 वेळा येतो. प्रश्न दुसरा, सकाळच्या विनंतीमध्ये सत्य हा शब्द किती वेळा येतो? विनंतीमध्ये सत्य हा शब्द 2 वेळा येतो. महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी कोणता धर्म स्थापन केला? महानतेगी बाबा जुमदेवजींनी मानव धर्म स्थापन केला. परमात्मा एक या मार्गाचे प्रतीक परमात्मा एक या मार्गाचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी आहेत. मानव धर्मात एकूण किती जाती व कोणत्या जाती आहेत? मानव धर्मामध्ये 2 जाती आहेत, एक नर व नारी. परमात्मा एक मार्गात कोणत्या धर्माची जय करायची आहे? परमात्मा एक मार्गामध्ये मानव धर्माची जय करायची आहे. हवन कार्याच्या वेळी प्रणाम व जयघोष किती वेळा केला जातो? हवन कार्याच्या वेळी प्रणाम 4 वेळा व जयघोष 5 वेळा केला जातो. हवन संपल्यावर भगवान बाबा हनुमानजी की जय असा जयघोष किती वेळा केला जातो? हवन संपल्यावर भगवान बाबा हनुमानजी की जय असा जयघोष 5 वेळा केला जातो. माळेमध्ये एकूण किती मणी असतात? माळेमध्ये एकूण 108 मणी असतात. सायंकाळच्या प्रार्थनामध्ये मरेया जी भगवत नाम पर हा वाक्य किती वेळा येतो? सायंकाळच्या विनंतीमध्ये मरेया जी भगवत नाम पर हा वाक्य 4 वेळा येतो. 5 नियमानंतर मरेया जी हा वाक्य किती वेळा येतो? 5 नियमानंतर मरेया जी हा वाक्य 3 वेळा येतो. बोलताना शब्दाचा वापर कसा करावा? बोलताना शब्दाचा वापर विचारपूर्वक करावा. परमेश्वराने मानवाला धर्तीवर कशासाठी पाठवले? परमेश्वराने मानवाला धर्तीवर जनकल्याणासाठी पाठविले आहे. सत्यामुळे कशाची प्राप्ती होते? सत्यामुळे भगवंताची प्राप्ती होते. आत्मा हा कसा आहे? आत्मा हा अमर आहे. आत्मा हा कोणाचा अंश आहे? आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. तर कथा आहे की शरीर हे कसे आहे? शरीर हे नश्वर आहे. प्रश्न दुसरा, मानव हा कोण आहे? मानव हा बुद्धिजीवी प्राणी असून कार्यकर्ता आहे. मानवाने कशाची आशा करू नये? मानवाने फळाची आशा करू नये. फळ देणारा कोण आहे? फळ देणारा भगवान आहे. मानवाचे ध्येय काय आहे? मानवाचे ध्येय मानव मंदिर सजाना हे आहे. भगवंत हा कुठे वास करतो किंवा भगवंत कुठे विराजमान आहे? भगवंत हा सजीवांमध्ये आत्म्यांमध्ये वास करतो. मानवाला फळ हे कसे प्राप्त होतात? मानव जसे कर्म कार्य कर्तव्य करतो तसे त्याला फळ प्राप्त होतात. प्रश्न पहिला, मानवी जीवन दुःखी का होते?
मानवाने जर वाईट कर्म, वाईट कार्य, वाईट कर्तव्य आणि आळसीपणा केले तर मानवी जीवन दुःखी होते. प्रश्न दुसरा, कर्म कोण करतात? कर्म नर आणि नारी करतात. मानवी जीवन सुखी कसे होईल? मानवाने जर चांगले कार्य, कर्म, कर्तव्य आणि चांगल्या सवयी केल्या तर मानवी जीवन सुखी होईल. परमात्मा एक मार्गात कशाची निर्मिती होते? परमात्मा एक मार्गात नव्या संस्कृतीची निर्मिती होते. परमात्मा एक मार्गात चर्चा बैठकीचे स्थान काय आहे? चर्चा बैठक ही एक भक्ती आहे. चर्चा बैठक ही कोणाच्या आदेशाने सुरू झालेली आहे? चर्चा बैठक ही महानतेके बाबा जुमतीच्या आदेशाने सुरू केली आहे. चर्चा बैठक केव्हापासून सुरू झालेली आहे? चर्चा बैठक ही भगवत प्राप्तीनंतर सुरू केली आहे. मानव धर्माचा प्रचार प्रसार कुठे होत आहे? चर्चा बैठकीचा प्रसार जगातील संपूर्ण जातीमध्ये होत आहे. चर्चा बैठक कोण घेतात? चर्चा बैठक ही मानव धर्माचे परमात्मा एक मार्गाचे सेवक घेत असतात. चर्चा बैठक कशी घ्यावी? सेवकांनी चर्चा बैठक ही आपल्या सोयीनुसार आठवडी, पंधरवाडी आणि मासिक अशी घ्यावी. जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.